नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हा जो तुम्हाला शेजारी व्हिडिओ दिसतो आहे, हा भारताच्या संसदेच्या आवारातला व्हिडिओ आहे. आणि हे जे इथे सगळे उभे आहेत किंवा बसलेले आहे, हे संसदेतले सर्व खासदार आहेत. हा त्या चंदा चोरीचा जिवंत देखावा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये सगळ्यात मोठी चोरी झालेली आहे. जवळपास 1200 कोटीपेक्षाही जास्त किंवा काही हजारो कोटी रुपयेचा मुद्देमाल जो आहे तो गायब झालाय, ज्याचा हिशोब सापडत नाही. आणि सोनं चांदी यांच्या वस्तू याची तर गिनतीच नाही, इतक्या गोष्टी लुटल्या गेलेल्या आहेत. आणि ही इतकी मोठी चोरी, हे इतकं मोठं भारतीयांच्या श्रद्धेसोबत खेळणं, हे कोणी केलेलं आहे? कोणाच्या काळात हे झालेलं आहे? सत्तेत कोण बसलेले आहेत आणि ते हे थांबवू शकलेले नाही आहेत? आणि याचा आवाज उठवण्यासाठी हे चोरी करणारे मास्टरमाइंड पकडावेत, त्यांना कडक शिक्षा व्हावी, त्याची माहिती लोकांसमोर यावी, म्हणून हा जिवंत देखावा आपल्या संसदेच्या आवारामध्ये आज केला गेलेला होता. तुम्हाला इथे दिसत असेल पप्पू यादव म्हणून खासदार आहेत, ते त्यांनी एक भगवं वस्त्र घातलेलं होतं आणि त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे की सतत हे खोटं बोलतात आणि चंदा चोरी करतात आणि प्रश्न विचारले की जय श्रीराम म्हणतात. म्हणजे यांना दुसरं काहीही येत नाही. हे देवाचं नाव घेऊन तर सत्तेत आलेले आहे, मात्र सगळे चुकीचे कामं करत आहेत. देवाचं नाव घेऊन चुकीचे कामं करणाऱ्यांना खरंच देवत्व नावाची गोष्ट कळलेली आहे का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते तिथे बसलेले होते. त्यांनी एक दानपेटी म्हणून प्रतिकात्मक काही दानपेट्या समोर ठेवलेल्या होत्या. गळ्यात माळा, भगवं सगळं ज्या पद्धतीने देवाचं धर्माचं नाव घेऊन लुटणारे काही लोक आहेत, काही लोक अशांचा एक वेश धारण करून त्यांनी तिथे दाखवलं. अनेक खासदार आले, त्यांनी पैसे टाकले त्या ठिकाणी. तुम्हाला व्हिडिओ ते दिसत असेल. राहुल गांधी आले, त्यांनी दानपेटीत पैसे टाकले. अनेक लोकांनी दानपेटीत पैसे टाकले. आणि शेवटी काय होतं तर दानपेटी हा माणूस उचलून घेऊन जातो, स्वतःच्या खिशात टाकतो, त्याचा वापर देवासाठी करत नाही. आणि हा देखावा जो आहे तो दिल्लीमधून आज सर्वत्र दाखवला गेला. हे दाखवणं का गरजेचं आहे? आजही जनता झोपेत आहे. लोकांना असं वाटतं की ठीक आहे, काय झालं, काही लोकांना अजून माहीतही नाही आहे. त्यामुळे संसदेच्या आवारामध्ये अशा प्रकारे निषेध व्यक्त करणं ह्याची परंपरा राहिलेली आहे. आणि आज राम मंदिरासारखा इतका मोठा भारतीयांच्या श्रद्धेशी जवळचा असलेला विषय आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी चोरी झाली, त्यामुळे ही गोष्ट मीडियामध्ये जावी, ही गोष्ट देशातल्या लोकांपर्यंत जावी, या गोष्टीची लाज वाटावी या सरकारला. आणि म्हणून तरी शेवटी काहीतरी काम करावं, म्हणून हे या ठिकाणी त्यांनी केलं गेलेलं जे आहे ते होतं. आता या राम मंदिराच्या चोरीच्या प्रकरणाविषयी मी याच्या आधी 2-3 व्हिडिओ केलेले आहेत. ते डिटेल्स तुम्हाला सांगितले की कसे उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपयाची चांदीची वीड दिली होती, ती सुद्धा गायब झालेली आहे. एका माणसाने चांदीचा हार 1 किलो वजनाचा, त्याच्यानंतर पावलं देवासाठीचे दिले होते चांदीचे, ते सुद्धा गायब झाले. अनेक लोकांनी सांगितलं, इथे तुम्हाला मी बातम्या लावून देते, ह्या गायब झालेल्या आहेत. आणि CCTV कॅमेरे तिथे नव्हते. CCTV कॅमेऱ्यांचे त्यांनी फुटेज डिलीट केलेले आहेत. आधीचे सगळे फुटेज डिलीट केलेले आहेत, कारण चोरी केली. आणि चोरी कोणी केली? चोरी करायला बाहेरून कोणी आला होता का? नव्हता आला. तिथल्याच लोकांनी चोरी केलेली आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी देवाचे फोटो तुम्हाला दाखवले, म्हणलं की अरे देवाच्या नावाने पैसे टाका, आणि त्याच लोकांनी हे लुटलं. हे देशाला कळावं म्हणून या ठिकाणी हा देखावा केला गेला. आणि याच्यावर आपण बोललंच पाहिजे मित्रमैत्रिणींनो, कारण आपण गेले 12 वर्ष काय ऐकतोय? तो मोहम्मद गजनी आला, त्यांनी सोमनाथाचं मंदिर लुटलं, ह्यांनी ते मंदिर लुटलं, त्याच्यामुळे मग आता ते मुसलमान असे मुसलमान तसे हेच सांगतात की नाही तुम्हाला? म्हणजे गजनींनी हजारो वर्षापूर्वी मंदिर लुटलं, त्याचं आजही नाव घेऊन बॉम्ब ठोकली जाते. आता त्यामुळे आज गजनी आलेला नाही, आज औरंगजेब आला ना, कुठलाच मुघल कोणीच आलेलं नाही आहे, बाहेरचा अरबमधून कोणी आलं नाही, या देशातला एकही मुसलमान त्या ठिकाणी नव्हता. आणि तरीसुद्धा हे मंदिर लुटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे लुटेरे इतिहासामध्येही कोण होते आणि आत्ता कोण आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जे आहे ते हे देखावा यांनी आज इथे केलेलं आहे. मला खरंच तुम्हाला हे सांगायचं आहे की आता काही लोक काय म्हणत आहेत की अहो ते मोदींचा काय दोष, योगींचा काय दोष, किंवा अमित शहांचा त्याच्यामध्ये काय दोष आहे चोरी झाली तर? आता मला सांगा, मोहम्मद गजनी नावाचा एवढा मोठा तो हा होता,
त्या त्या काळातला तो राजाच होता की नाही. गजनीनी जेव्हा मंदिर लुटलं आपण म्हणतो, तेव्हा काय गजनी असा चालत आला, मंदिरातली दानपेटी घेतली आणि पळून गेला? असं झालं असेल की गजनीच्या सोबत लोक आले असतील किंवा गजनीने त्याचे लोक पाठवले असतील, चला जा तिकडे आणि ते लुटून आणा. ऑब्व्हियसली राजा काय कुठल्या ठिकाणी जाऊन कामं करत नाही, तो आपले माणसं पाठवत असतो. आणि लुटलं, त्या लोकांनी लुटलं. लुटणारे हात वेगळे होते, पण लावलं कामाला कोणी होतं? राज्य कोणाचं होतं? गजनीचं. त्याच्यामुळे आपण म्हणतो गजनींनी हे केलं. राज्यात जे लोक असतात त्यांच्याकडून जर एवढा मोठा घपला होता तर त्यांच्यावर जातं. मग जर आत्ता मंदिर लुटलं आहे, तर आत्ता राम मंदिर लुटीचा गजनी कोण आहे मला सांगा. कमेंट करून सांगा मला. आज कोण राज्य करत आहे, कोण शासन करते आहेत, कोणावर जबाबदारी आहे सिक्युरिटी बघण्याची, आणि मग का नाही यांच्यावर जायचं. जर या ठिकाणी चोरी करणाऱ्या लोकांना भीतीच नव्हती की CCTV डिलीट केलं तरी काय होणार नाही, आलं CCTV तरी काय होणार नाही, कमिटीमध्ये आम्ही काय बोललो काय नाही याच्यावर आम्हाला काय होणार नाही, याची भीती का नव्हती? कारण त्यांना माहिती होतं की आपलेच आहेत मोदीजी, फार जवळचेच आहेत. चंपतराय आणि मोदींजींचं खूपच जवळचे आहेत. त्यांच्याविषयी तर काय काय अश्लील पण बोललं जातं, त्याच्यात मी जाणार नाही. पण त्यांच्या जवळचे लोक आहेत, त्यांच्या माहितीतले लोक आहेत की ज्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही हे बिलकुल म्हणू नका की हिंदूंनीच पैसा टाकला होता, हिंदूंनीच. अरे बाबा, तुमचं घर लुटलं एखाद्या चोरांनी, तुम्ही ते धर्म कोणता आहे, जात कोणतं हे पाहता की त्यांनी चोरी केली, चुकीचं केलं म्हणून तुम्ही त्याला शिक्षा देता? या देशातल्या लोकांना असं इन्सेन्सिटिव्ह बनवणं चुकीचं आहे. हे जे लोक म्हणतात ना की ज्यांनी पैसे टाकले नाही त्यांनी बोलू नये, अरे या देशाच्या श्रद्धेचा विषय आहे. मोहम्मद गजनींनी जेव्हा मंदिर लुटलं तेव्हा पैसा काय तुम्ही टाकला होता का? तुम्ही आजही त्याच्या नावाने बोंब ठोकता. मग जर आज होत असेल, आपल्या देशाचा मुद्दा आहे हा, आपल्या सगळ्यांचा मुद्दा आहे, या देशातल्या करोडो लोकांच्या श्रद्धेचा मुद्दा आहे. या श्रद्धेसोबत खेळवाड केला गेलेला आहे आणि याच्यावर काही होत नाही आहे. थातुरमातुर बातम्या काय येत आहेत, कधी सांगतायत दिवसाला 5 लाख येतात त्या मंदिरात, कधी सांगतात दिवसाला 20 लाख येतात. रोज आकडे बदलत आहेत. आणि जेवढे मोजणी केली जायची त्या मोजणीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे नव्हते. कोणी कसे खिशात भरा, येतच एवढा चढावा होता. आणि म्हणून ते जे म्हणतात ना, काही लोक काय म्हणतात माहिती आहे का, देशातले सगळ्यात जास्त नास्तिक कोण असतात माहिती आहे? सगळ्यात जास्त नास्तिक असतो तो म्हणजे त्या मूर्तीच्या जवळ तिथं त्या मूर्तीचं सगळं करणारी पुरोहित. मग ती कुणीही असो, कुठल्याही जातीची असो, त्या ठिकाणी असलेली व्यक्ती ही सगळ्यात जास्त नास्तिक. तिला माहिती असते, रोज त्या ठिकाणी असते, तिला माहिती असते की अरे याच्यात काही नाही. आणि म्हणून तर चोरलाय ना त्यांनी. फक्त राम मंदिर नाही, वैष्णोदेवीमधून पण चोरी झालेली आहे, केदारनाथ मंदिरातूनही चोरी झालेली आहे, त्या वृंदावनच्या तिथून सुद्धा चोरी झालेली आहे. मी तुम्हाला काय सांगते, तुमच्या गावातच बघा, आजूबाजूला तुमच्या शेजारपाजारच्या पण मंदिरामधल्या दानपेट्या चोरीला गेलेल्या आहे. ते गाडगे बाबा म्हणायचे, मंदिरात देव नाही, मंदिरात ब्राह्मणांचं पोट आहे, पुरोहिताचं पोट आहे. ते का म्हणायचे? कारण अहो देव काय, मी इथं समजा एखादी मूर्ती ठेवली आणि शांततेत ध्यान केलं, प्रार्थना केली, काहीतरी स्वतःला बरं वाटावं म्हणून केलं, झालं ना. मला काहीतरी आतून अनुभव येईल, तिथेच देव प्रकटतो, ज्याला देवत्व म्हणतात. त्याच्यासाठी मंदिरात, मस्जिदीमध्ये किंवा अजून कोणत्याही धार्मिक स्थळावर जाण्याची काहीच गरज नसते. बरं, जावं वाटत असेल तर जावं, पण तिथे गेल्याच्या नंतर काहीतरी टाकलंच पाहिजे, नाहीतर काहीतरी होईलच, किंवा काही टाकलं तरच काही होईल, असं भीतीपोटी जे या देशातले गोरगरीब जनता 5 नाही 10 रुपये तरी टाकून येते. मोठ्या मोठ्या लोकांची तर गिनतीच नाही, लाखो रुपये टाकतात ते लोक. आणि हे असं जेव्हा होतं तेव्हा ते लुटणारे लोक, तुम्हाला वाटतं का त्यांना खरंच भीती आहे देवाची? त्यांना असं खरंच वाटतं का की आपण हे लुटलं तर आपल्याला काय? अरे त्यांना माहिती असं काहीच होत नाही. स्वर्ग नरक ह्या सगळ्या लिहिलेल्या गोष्टी या लोकांना भीतीत टाकण्यासाठी. लोकांना नरकाची भीती दाखवली की लोक बरोबर टाकतात त्याच्यात 5-50 रुपये. म्हणून रचलेल्या या कथा आहेत. कारण या खरंच स्वर्ग नरक सारख्या कथा असत्या, आणि खरंच कोणाला जर का पाप लागलं असतं आणि पाप लागून जर कोणी नरकात गेलं असतं, नरकात जाण्याची भीती असती, तर चोरीच नसती केली ना. पण ह्या चोरी करणाऱ्या सर्व या इथल्या पुजारी वर्गाला माहिती आहे काही होत नसतं, ती मूर्ती काही करत नाही आपल्याला, ती फक्त यांना पैसा मिळवून देते आहे. आणि हेच डोक्यात असल्यामुळे जे आहे ती ही चोरीसारखा प्रकार झाला आहे.
आज या मंदिरात जे काय होतंय, जे काय झालंय, हे खरंच देशाच्या समोर आलं पाहिजे आणि याचा खुलासा झाला पाहिजे. आणि जे गद्दार असतील, जे या धर्मासोबत सुद्धा गद्दारी करतायत आणि धर्माचं नाव घेऊन सत्तेवर आलेले सगळे लोक, हे सगळ्यात मोठे दोषी आहेत. आणि म्हणून जो आहे तो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.